मंडळी नमस्कार. तुम्हाला आठवत असेल जेव्हा शिवसेनेमधल्या विद्रोहाला प्रारंभ झाला होता, उठावाला प्रारंभ झाला होता, तेव्हा मी एक व्हिडिओ केला होता आणि त्यात एकनाथ शिंदेचा उल्लेख हिरकणी असा केला होता. म्हणजे आईचं दूध विकणारे नराधम असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, तेव्हा मी असं म्हणालो होतो की आईचं दूध विकणारा नव्हे एकनाथ शिंदे, तर आपल्या बाळाला दूध मिळत नाही म्हणून अत्यंत दुर्गम असा कडा उतरून आपल्या बाळाला दूध देणारे एकनाथ शिंदे ठरलेले आहे. तसंच काहीच एकनाथ शिंदेच्या भाषणातून आपल्याला बघायला मिळालेलं आहे. म्हणजे मी हिरकणी उगाच म्हणालो नव्हतो. एकनाथ शिंदेचं सभागृहातलं भाषण हे एक धक्कातंत्रच होतं. खरं तर एकनाथ शिंदे हे मितभाषी व्यक्तिमत्व, फारसे भाषणात प्रवीण नाहीत अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व. एरवी बहुतेक विधानसभेतले खूप मोठे मोठे नेते आपल्या भाषणाने सभागृह हादरवून टाकत असतात. त्यात एक देवेंद्र फडणवीस पण आहेत. कधी कधी अजित पवार पण तुफान टोलेबाजी करत असतात. अजित पवार टोलेबाजी करायची आणि मुख्यमंत्री टोमणेबाजी करायची. आत्ताचे नाही, माझे मुख्यमंत्री टोमणेबाजी करायची. कुणाची टोलेबाजी, कुणाची टोमणेबाजी, कुणाच्या धडाडत्या तोफा, असं विधानसभेत चित्र आपण बघत आलेलो. ते गाणं आहे बघा, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते तयात एक कुरूप वेडे पिलू तयात एक. आणि शेवटी कळतं त्या गाण्याच्या की तो राजहंस होता. राजहंस जरा वेगळा असतो बदकांच्या पेक्षा आणि तो नेमका वेगळा दिसत असतो, पण जेव्हा तो राजहंस मोठा होतो तेव्हा त्याचं खरं रूप कळतं. तसं काहीच राजहंसाचं रूप एकनाथ शिंदेचं मला दिसलंय. तुम्हाला वाटेल मी फारच एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री म्हणून कौतुक करायला लागलेलो आहे की काय? अजिबात तसं नाही आहे. मी हिरकणी म्हणालो, कालचं त्यांचं भाषण, या सगळ्या विषयांचा एक संबंध आहे, सुसूत्रता येते, म्हणून मी हा विषय आपल्या समोर मांडतोय. एकनाथ शिंदेनी आपल्या भाषणामध्ये तळातल्या कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली आहे. किती सहजता होती बघाव. लोकांच्या वरती खोट्या केसेस दाखल होत होत्या. म्हणजे आम्ही महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना मल्टिपल केसेस आणि खोट्या केसेस बाबत घसा ओरडून बेंबीच्या देठापासून सांगत होतो आणि तेव्हा लोक म्हणायचे की असंच झालं पाहिजे, महाविकास आघाडी बरोबर करतेय. म्हणजे त्या निखिल भामरेचं उदाहरण, केतकी चितळेचं उदाहरण, आमचं उदाहरण, अशी कितीतरी उदाहरणं आहेत की लोकांना खोट्या केसेसमध्ये अडकवल्या गेलं. पोलिसांचा अक्षरशः वापर झाला हे आम्ही सांगत होतो. राज्याच्या आताच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांची अवस्था काय होते हे सभागृहात विशद केलंय. सांगलीच्या आनंदरावांचा प्रसंग सांगत त्यांच्यावरती कोणकोणते गुन्हे दाखल झाले, मोक्काचे गुन्हे कसे दाखल झाले हे देखील आताच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यावर असे गुन्हे दाखल झाले होते. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या हातात असलेल्या गृह खात्याच्या जोरावरती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही अडचणीत आणत होते, हे देखील सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. मंडळी, एकनाथरावांनी आपल्या भाषणात जे सांगितलं तसं मराठवाड्यातही घडलेलं आहे. म्हणजे बीडमध्ये तुम्ही बघा, एक गुटक्यामध्ये अडकला तर एक मटक्यामध्ये अडकला, एक जुगारात अडकला. हे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी राजीनामा द्यावा लागलाय. अशा अनेकांना अडकविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातील गृह खात्यानं केलेलं आहे. आता मी हिरकणी जे म्हणालो तो संदर्भ इथे लागू पडतोय. मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की आता कागदोपत्र करून होणार नाही आहे. मला आयजीचा फोन आला आणि आयजी म्हणाला साहेब ते वरिष्ठांचे आदेश आहेत त्यामुळं करतोय. ते मता म्हणाले की माझं मुख्यमंत्री म्हणून काम असं आहे की या सगळ्यात खोटे गुन्हे दाखल झाले असतील तर मला तात्काळ रिपोर्ट कर आणि त्या निर्दोष लोकांना अटक करू नका, अशा सूचना मी मुख्यमंत्री म्हणून देईल. ये बात है शिवसेनावाली. कागदी मेळ खूप झाला. कागदी मेळ हाती केळ अशी आपल्याकडे म्हण आहे. कागदी मेळ खूप झाला, बराच झाला. आता बस, आता निर्णयाच्या पर्यंत यायला हवं आणि सूचना द्यायला हव्यात, सरकार म्हणून आदेश द्यायला हवेत, असं एकनाथ शिंदेनी सांगितलं. आणि एकनाथ शिंदेच्या शिवसैनिकांच्या मनामध्ये 1000 हत्तीचं बळ संचारलं असेल. 1000 हत्तीचं.
अजितदादांनी आपल्या अर्थ विभागातून कोणकोणत्या मंत्र्यांच्या वाट्याला किती बजेट मिळालं हे सांगितलं खरं, पण त्या मंत्र्यांच्या वाट्याला आलेलं बजेट एकूण बेरीज केली म्हणजे ठीक आहे, छान वाटतं. भुमरे साहेब, तुम्हाला 250 कोटीचा निधी मिळाला का नाही? सत्तार, तुम्हाला 250 कोटीचा निधी मिळाला का नाही? असं करत 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 काहीशे अथवा काही हजार कोटींची बेरीज अजित पवार करू शकतील, पण त्या एकूण बेरजेचा जर विचार केला तर ते अजित पवारांच्या पक्षाला मिळालेल्या रकमेच्या 1/4 म्हणजे चतकोर, म्हणजे पाव, म्हणजे कोरभर तुकडा शिवसेनेच्या वाट्याला मिळाला. या कोरभर तुकड्याची वारंवार वाच्यता करत शिवसेनेला बरंच काही दिल्याचं अजित पवार सांगून आपल्या अंगावरचं किटाळ मिटवण्याचा प्रयत्न करतायत. पण राष्ट्रवादीनं अशा स्वरूपाची कृती केली हे एकनाथ शिंदेनी आपल्या भाषणात देखील सांगितलं. ते म्हणाले, दादा तुम्ही पॅरलल हेड तयार केला माझ्या खात्याचा, मी काही बोललो का? दादा तुम्ही माझ्या खात्याच्या बैठका घेत होतात, मी काही बोललो का? म्हणजे एकनाथ शिंदेच्या नगरविकास खात्याच्याही बैठका स्वतंत्रपणे उपमुख्यमंत्री अजित पवार घेत होते आणि त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होते, हेही त्यांनी स्पष्टपणे मांडलं. आमदारांची कथा तर काही औरच आहे हो. म्हणजे आमदारांची खरी कथा आणि व्यथा मांडली आहे ती विजय शिवतारे यांनी. म्हणजे शिवसेनेचे 56 निवडून आले असले तरी 55 दुसऱ्या क्रमांकावर होते आणि शिवसेनेला मिळालेल्या 90-92 लाख मतांमध्ये 45 ते 50 लाख मतांचा वाटा हा पडलेल्या लोकांचा आहे. त्यांचं काय होणार हा मोठा प्रश्न शिवतारेने विचारला. तर आलेल्या आमदारांना निधी मिळाला नाही, विकास कामं करता आली नाहीत, म्हणून आमदारांच्या मध्ये अस्वस्थता होती, हे देखील बिनधास्तपणे एकनाथ शिंदेने सांगून टाकलं. आणि गद्दारीचा विषय तर काय सफाईदारपणे मिटवला एकनाथ शिंदेने. ते म्हणाले, आम्ही 2019च्या प्रचाराच्या वेळेला जेव्हा फिरायचो, जेव्हा उद्धव ठाकरे भाषण करायची तेव्हा असं म्हणायची की राष्ट्रवादीच्या हाती पुन्हा सत्ता दिली तर या महाराष्ट्राचं वाटोळं होईल. उद्धव ठाकरेंची वाक्य होती. आता ते वाक्य बोलल्यावर आम्ही तुमच्या सोबत सत्तेत बसायचं कसं, असाच प्रश्न एकनाथ शिंदेंनी विचारून राष्ट्रवादीवर उद्धव ठाकरेंनी केलेली टीका याची आठवणच करून दिली. एवढंच नाही तर माझ्या पक्षाचा काँग्रेस होऊ लागला तर माझं दुकान बंद करीन हे बाळासाहेबांचं वाक्य देखील विधानसभेमध्ये सांगून एकनाथ शिंदेनी स्वतः गद्दार नसल्याचं तर उलट बाळासाहेबांचे विचार, उद्धव ठाकरेंची भूमिका याचंच समर्थन करत असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आणि पुढच्या लोकांची बोलतीच बंद झाली. एकनाथ शिंदे भावनिक झाले ते एकाच मुद्द्यावरती आणि तिथेही हे विश्वप्रवक्ते कडमडले. म्हणजे मला संजय राऊतांचा आता तिटकारा येऊ लागलाय. जे ते माझा हा व्हिडिओ बघत असतील तर मला सांगायचंय, राऊत साहेब, आतापर्यंत विश्वप्रवक्ते म्हणून तुमच्या राजकीय विषयांचा समाचार घेत आलो होतो. आता मला तुमच्या माणूस म्हणून असलेल्या माणुसकीबद्दल शंका वाटायला लागली. भावना आहे की नाही संजय राऊत तुम्हाला? म्हणजे राऊत साहेब हा शब्द उच्चारावा की नाही असा प्रश्न पडावा, इथपर्यंत खालचा दर्जा तुम्ही गाठलाय. संजय राऊतजी, आता जी सुद्धा औपचारिकतेचा भाग म्हणून लावतोय. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सोडा, पण एक व्यक्ती म्हणून अपघातात गमावलेल्या आपल्या 2 मुलांची आठवण महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर बसल्यावर काढतात आणि त्यांचा कंठ दाटून येतो, तिथे ते भावनिक होतात. यालाही संजय राऊत सारख्या माणसांनी आक्षेप घ्यावा आणि त्याच्यावरती आपल्या प्रातर्विधीतून घाण ओतावी, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असेल? माणसं चुकली की मग भावना प्रधान होतात, आपल्या चुका दाखवायला भावना समोर आणतात. राऊत साहेब, तत्वज्ञानाच्या गोष्टी मुलाच्या मृत्यूच्या प्रसंगात काढायच्या नसतात. जाऊ दे, तुम्हाला सांगून तरी काय फायदा आणि नाही सांगून तरी काय फायदा, कारण तुम्ही शिवसेनेचं वाजवायचंच आहे बहुतेक हे ठरवून आलेले असावा.
एकाच विषयामध्ये मुख्यमंत्री भावनिक झाले होते आणि बाकी त्यांनी जी मांडली ती वस्तुस्थिती होती. आम्ही गद्दार कसे नाहीत हे सांगितलं, आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेस का नको हे सांगितलं, आम्हाला भारतीय जनता पार्टी का हवी होती हेही सांगितलं आणि आपल्याच पक्षातल्या नेत्यांच्याकडून कसा कोंडमारा झाला हेही सांगितलं. वरुण सरदेसाई किंवा आदित्य ठाकरे सारखी पोरसौदा नेते, पोरसौदाच की हो, म्हणजे माझ्यापेक्षाही कितीतरी वय कमीच आदित्य आणि वरुणचं, अशा कमी वयाच्या आपल्या बापाच्या वयाच्या पेक्षा अधिक असलेल्या नेत्याला अपमानजनक वागणूक देणार असतील तर एकनाथ शिंदेंना हे खटकणारच आहे. त्यांनी अजित पवारांना चिमटे काढलेत. एरवी चिमटे काढले, टोला लगावला, खेचलं असं म्हणणारी मीडिया मुख्यमंत्री जे अजित पवारांना बोलले, विरोधी पक्षनेते अजित पवारांना, ते सुद्धा खूप महत्वाचं होतं. म्हणजे अजित पवारांनी तर चक्क पोलखोलच केली आहे. त्यांनी टराटरा फाडलंयच की निधी कसा झाला होता, तुम्ही बैठका कशा घेतल्या, तुम्ही काय करतात, हे स्पष्टपणे एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे. भुजबळांना तर अक्षरशः उघडं केलंय. तो कर्नाटकातला बेल्लारीच्या जेलचा प्रसंग सांगून काय काय झालं, भुजबळ कसे हे करून गेले होते, वेश बदलून गेले होते, या सगळ्या प्रसंगांना त्यांनी सांगून भुजबळांनी देखील मौन संमती देत हसत त्याला दुजोरे दिलेले होते. त्यामुळे भुजबळांची चांगलीच त्यांनी खेचलेली आहे. आणि सगळ्यात मला आवडलेला विषय म्हणजे भास्कर जाधव आणि अजित पवारांना मारलेला टोमणा. मला ते अजित पवारांना फार छान बोलले ते, दादा तुम्ही शिवसैनिकांची बाजू अशी घेत होतात, एखादा 40 वर्ष शिवसेनेत राहिलेला शिवसैनिक ज्याप्रमाणे शिवसेनेविषयी बोलतोय त्याप्रमाणे दादा तुम्ही बोलतात. मला हसू आलं खरंच की ज्याचा शिवसेनेचा काहीही संबंध नाही अशा अजित पवारांना शिवसेनेवरच्या निष्ठा आणि प्रेम दाखवाव्या वाटतात आणि त्याविषयी दादा बोलतात. मग त्यावर असा टोमणा येणं अभिप्रेतच आहे की. आणि सगळ्यात मोठा निष्ठावंत म्हणजे भास्कर जाधव. काय मोठ्या निष्ठा आहेत भास्कर जाधवांच्या. शिवसेना, राष्ट्रवादी, शिवसेना, तळ्यात मळ्यात तळ्यात, कधी उन्हात कधी सावलीत, कधी उन्हात कधी सावलीत, श्रीखंड बासुंदी, बासुंदी श्रीखंड, दोन्ही हाताने ओरपा रे ओरपा असा कार्यक्रम करणाऱ्या भास्कर जाधवांच्या, म्हणजे श्रीखंड बासुंदीच ओरपा, उगी पुन्हा अजून नंतर ओरपा म्हणजे काय ओरपणारे होते भास्कर जाधव वगैरे वगैरे म्हणाल. बाटगाच अधिक जोऱ्यात बांध देतो, कारण त्याला दाखवायचं असतं मी किती ग्रेट आहे, मी किती हुशार आहे, मी किती चांगला आहे, म्हणजे मी किती निष्ठावंत आहे, हे सगळं दाखवायचं असतं. आणि अशा बाडग्यांची बांगच जोऱ्यात असते. भास्कर जाधवांनी वारंवार आपल्या निष्ठा बदलल्या आणि या बदललेल्या निष्ठाच त्यांना आता आपण कसे निष्ठावंत शिवसैनिक हे दाखवायला भाग पाडत आहेत. त्यांची जी काही खरडपट्टी एकनाथ शिंदेंनी केली आहे ना ती फार मस्त आहे. या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदेंचं एक वेगळंच रूप सगळ्यांच्या समोर आलंय. म्हणजे मला तरी व्यक्तिशः एकनाथ शिंदे सभागृहात बोलताना अगदीच प्रामाणिक वाटले. मी निष्पाप निरागस असे शब्द वापरत नाहीये, अगदीच प्रामाणिक वाटले. आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रती असलेली भावना आणि त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली कृती ही हिरकणीचीच होती. दुधासाठी, पक्षाच्या दुधासाठी त्रासलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना दूध पाजणारी होती. म्हणून बंडाच्या आरंभाला हिरकणीचं दिलेलं नाव इथे देखील सार्थ ठरलं असंच मला वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.